पनवेल तालुक्यातील कोळखे येथे महामार्गाच्या बाजूलाच असलेल्या महिंद्रा कंपनीच्या शोरूमला अचानक आग लागली। गुरुवार दिनांक 20 जून रोजी रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास शोरूममधून धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे नागरिकांना दिसून आलं। त्यानंतर काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याचे प्राथमिक वृत्त हाती आले। कंपनीतील कामगार आपले काम आटपून घरी गेले, त्यानंतर ही घटना घडल्याचं समजतंय। त्यामुळे सुदैवाने कोणत्याही जीवितहानीची घटना घडलेली नाही, मात्र या शोरूमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून येत आहे। आग लागल्यानंतर महामार्गावरून जाणाऱ्या अनेकांना छोटे मोठे ब्लास्ट झाल्याचे आवाज ऐकू आले। या आगीत सर्व्हिसिंगसाठी आलेल्या गाड्या तसंच नव्या कोऱ्या अशा 5 महागड्या गाड्या जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। त्यामुळे या आगीत लाखो रुपयांची हानी झाल्याचे समजते। घटनेची माहिती मिळताच पनवेल महानगरपालिका आणि सिडको अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी पोहोचले। अग्निशमन जवानांनी शर्थीच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवलं। ही भीषण आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेलं नाही। याबाबतचा तपास पनवेल पोलिसांमार्फत करण्यात येत आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।